ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पक्षीय अहंकार बाजूला ठेवत मेळाव्यासाठी झोकून काम करायचं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकजुटीने मेळाव्याची तयारी सुरू. वरळीच्या डोम परिसरात बॅनरबाजी. ठाकरेंच्या विजयी मेळाव्याचा नवा टीझर प्रसिद्ध. उद्या मुंबईत वरळी डोममध्ये विजयी मेळावा. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरच टीझरमध्ये भर. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षाचं चिन्ह वापरत मेळाव्याची बॅनरबाजी, तर विजयी मेळाव्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल उपस्थित. नियोजित कार्यक्रमांमुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रित मेळाव्यात शरद पवारांऐवजी जयंत पाटील जाणार, तर मेळाव्यावरून काँग्रेसचे मत आघाडीच्या आड येणार नसल्याचंही केलं स्पष्ट. कंत्राट आणि टेंडरच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचे संस्कार वेगळे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजप आमदारांना कानपिचक्या. विकास कामं करताना मतदारसंघाचं भलं लक्षात घेण्याचाही सल्ला. संविधान दिंडी घेऊन रोहित पवार विधिमंडळात दाखल. आमदार मनीषा कायंदेंनी वारीवरनं केलेल्या विधानावरनं निशाणा. महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. जिल्हा स्तरावरती भाजपला सर्वाधिक 48% पदं, शिवसेनेला 29 तर राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये 23% पदं. 138 महामंडळांवरून 750 सदस्यांची वर्णी लागणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री पुण्यात दाखल. बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार. इतरही कार्यक्रमांना हजेरी लावणार. शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया महिनाअखेर पार पडणार. 2003 नंतर पहिल्यांदाच घटनेनुसार निवडणूक. मुख्य नेता या पदासाठी एकनाथ शिंदेंनाही निवडणुकीला सामोरं जावं लागेल. अमरनाथ यात्रेचा आज दुसरा दिवस. काल 12,000हून अधिक भाविकांनी घेतलं बाबा बर्फानीचं दर्शन. संपूर्ण सुरक्षिततेसह भाविक दर्शनासाठी रवाना. दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावरती भारताचा 587 धावांचा डोंगर. गिलने ठोकल्या 269 धावा. दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड 3 बाद 77.